अरे वायडी म्हणजे इयर डाऊन मित्रा. नक्की कुठलं लेक्चर आहे? काळे मॅडमचे. काय मॅडम? हे बरोबर लक्षात असतं. बाकी काय आठवत नसतं तरी हे बरोबर. सव्या, तू कसं काय रे सगळ्या विषयात पास झालास? नशीब. अरे गुरु, अरे माझा पण M3 राहिला रे. आता आपलं पण नशीबच समजायचं. अजून काय काय बोलणार आता? जाऊ दे, बस जा आपलं जा. ए बाबा, तू ओकेस ना आता? काय कसलं नॉर्मल. हे जे कुठे आहे? म्हणजे अजून आला नाही तो. अरे काय माहिती, मी त्याला फोन पण केला होता. मग नाही लागला ना. मला नाही वाटत जे येईल आता. का का म्हणजे? ए सम्या, यार खूप मोठा सेटबॅक आहे रे त्याच्यासाठी. केवढा मोठा धक्का बसलाय त्याला. त्याने लवकर सावरलं नाही ना स्वतःला तर अवघड होऊन बसेल सगळं. माझ्याकडे बघ, मी सावरलो की नाही है ना? तू तर निर्लज्जच. सम्या काय, सम्या काय, मी तुला पुरतो ओळखून आहे. माझ्या समोर नको नाटक करू. काय आमच्या समोर नाटक नको. कसे आहात सगळे? मस्त. गुड. काय मग काय लागलाय रिझल्ट? काय रे, बसा बसा सगळे बसा. तू काय लागला रिझल्ट? मॅम एका विषयात फेल झालो. फक्त एका विषयात? ओ. संयुक्ता? ऑल क्लिअर मॅडम. आय न्यू दॅट. व्हेरी गुड, शाबास. गुरु, किती विषय राहिले? मागच्या वर्षीचा M3 आणि आत्ताचे 2 विषय राहिले मॅडम. कुठले? हीट ट्रान्सफर आणि टॉम. शाबास. आता तरी सिरियसली विचार करणार आहेस का अभ्यासाचा? लास्ट चान्स आहे हा. मिस्टर जन्मेजय दिसत नाहीये. नाही आलेत का ते? नाही, तो नाही आलाय. का? अहो त्याचाही M3 राहिला ना, म्हणून आला नसावा बहुतेक. ओ ओ ओके. हां, पण पेपर राहिला म्हणून कॉलेजला यायचं नाही हे बरोबर नाहीये ना? त्रास होतो खूप. हा म्हणजे त्यांना जास्त त्रास होईल ना. आत्ता जर लेक्चर नाही अटेंड केलं त्यात त्यांचा विषय राहिला आहे, सो त्यांना जास्त डिफिकल्ट होईल. दिसणार पण नाही मला. सो मी बाई जरा आत येऊ का? येस. आयो अण्णा. न्यू स्टुडंट? काय नवीन ॲडमिशन घेतलंय का तुम्ही? विद्यार्थी नाही बा. सॉरी मिस्टर जन्मेजय इथे आल्यापासून मला असं वाटलं की मॅच्युअर स्टुडंट येण्याचा ट्रेंड सुरू झालाय. सॉरी. हां, कोण आपण? मी दिनकर शेठ कुंडले. कुंडले? कुठले तुम्ही? या कुंडलवाडीच आहे. आणि तुमच्या वर्गात जो गुरु आहे ना, त्याचा बाप आहे मी. ओ वडील. अच्छा, गुरु तुझे वडील आलेत. उभा राहा. अण्णा तुम्ही इथं कसं काय? सकाळीच तर फोन केलता ना तुम्ही. होय कोल्हापूरवरून बुलेट ट्रेन सुरू झाली काय? वय बुलेट ट्रेननीच आलो बघ. तुला पार्टीला पैसे द्यायला आलो ना. एक मिनिट. कसली पार्टी? हा पास झाला म्हणून बापाला खोटच सांगतोय.
आणि पार्टीसाठी पैसे उकळतोय बापाकडनं. आता ह्याला मी गावालाच घेऊन जातोय बघा. मला नाही यायचं गावाला अण्णा. तू नाही तुझा बाई. अण्णा एक सेकंड तुम्ही ऐकून तर घ्या. अरे हॅलो. हॅलो आई, अनुराधा बोलतीये. कोण बोलताय? अनुराधा. अनुराधा. अगं मी ना नंबर न बघताच फोन उचलला तुझा. तुझा नंबर आहे माझ्याकडे. बोल. मिस्टर जन्मेजेचा फोन लागत नव्हता म्हणून तुम्हाला केला. तो फोन बंद करून बसला असेल बहुतेक. ओ नाही, काय झालंय इथे कॉलेजमध्ये त्यांच्या मित्राचे वडील आलेत आणि आय थिंक काहीतरी मेजर प्रॉब्लेम झालाय म्हणून त्यांना फोन करत होते. आज ते कॉलेजला पण नाही आले. अगं सध्या जरा निराश आहे तो. म्हणजे चिकटे महाराजांनी सांगितलंय की त्याची 7:30 सुरू आहे, त्याच्यात हे असं काहीतरी होणारच. पण तुला सांगते, काल त्याचं आणि वेदिकाचं त्यांचा काहीतरी वाद झालाय. वाद? भांडण? अगं हो, म्हणजे काल तो वेदिकाकडे गेला होता. आला तेव्हा खूप उदास दिसत होता. मी विचारलं त्याला की काय झालं, तर मला म्हणाला काय नाही, आमचं भांडण झालं आपलं. पण काहीतरी मोठी गोष्ट झाली, मी तुला सांगते बघ. आणि तो नाही बोलला तरी काय, मला कळणार आहे ना, आई आहे मी त्याची. अहो आई, नीट विचारा ना नक्की कशावरून भांडण झालंय, म्हणजे कसं आपल्याला लगेच निर्णय घेता येईल. निर्णय? सॉरी, आय मीन काय ते ठरवता येईल. मलाही त्यांची खूप काळजी वाटते ना. काका ऐका ना माझं, प्लीज सोडा त्याला. तो यावेळी नाही होणार ना पास. तुम्हाला नंतर फोन करू का? हां, काळजी घ्या. हां. हो मी काय, कशी आहे ही? प्लीज ऐका ना. अभ्यास थांबा म्हटलं ना मी. मोठे आहात ना तुम्ही, समजत नाही तुम्हाला? प्लीज सोडा त्याला आधी, प्लीज. होय होय, सोडलं सोडलं. सॉरी सॉरी. गुरु चल, मी बघतेच आपल्याला कोण अडवतं. काय चाललंय तुमचं? मोठे आहात ना तुम्ही? अण्णा अण्णा सोडा ना अण्णा. कोण तुम्ही? काळे मॅडम. मी काय करू? अहो सोडा त्याला. आता तुमचं पोरगा आहे का? नाही. याची फी कोण भरत? तुम्ही. याचा बाप आहे मी, कळलं का? बीएन नापास होते सारखं. आय नो, पण प्लीज सोडा. घे. का बोलवलंयस मला इथे? आपल्याला भेटायला काही कारण लागतं का? तू रागवल्यावर कशी दिसतेस ते बघायला बोलवलं. का बोलवलंयस मला इथे? आल्याला कुठे लगेच विषयाला हात घालतेस? जरा 2 चांगल्या गप्पा मार, मग बोलूया ना या विषयावर.
तुला काय वाटतं मी मस्करीच्या मूड मध्ये? मी सगळी कामं सोडून तुला इथे भेटायला आली, सो प्लीज प्लीज बी सिरियस. केवढं मोठं हे बघ वेदिका, काल आपलं जे काही झालं ना, म्हणजे कालचं जे काही भांडण झालं ना, त्या संदर्भात मी तुझ्याशी शांतपणे बोलावं असं मला वाटतं, म्हणून मी... हे बघ, कालच्या भांडणाविषयी मला काहीच बोलायचं नाही. रागाने किंवा शांतपणे मला काहीच बोलायचं नाही. मला काय वाटतं माहितीये का, आपण दोघंच असताना ना आपल्यात जे काही प्रॉब्लेम्स आहेत ना ते आपण डिस्कस करूया. तुला बोलायचं बोल. हे बघ, कालचं बोलणं पण काय असं झालंच नाही, रागारागातच झालं आहे की नाही? असं नाही वाटत म्हणजे आपण आपल्या आयुष्याचा, आपल्या भविष्याचा शांतपणे विचार करायला हवा. हे बघ, तुझ्या या कॉलेज आणि वायनरी मध्ये ना माझी फार घुसमट होते. घुसमट? कसली घुसमट? सगळं तुझ्या मनासारखं चाललंय असं तुला वाटतंय, पण मला किती त्रास होतोय याची कल्पना आहे तुला? कल्पना आहे मला. आपण बोलून सॉल्व्ह करूया ना सगळं. लेट्स डिस्कस. आणि तू वायनरीत का नाही यायचं म्हणतोस? सॉरी, मी वायनरीत आता येणार नाहीये. ओके, नको येऊस वायनरी. पुढे काय करायचं आपण? पुढे काय करायचं म्हणजे? तू जा वायनरीला किंवा कोणाला अपॉइंट कर वायनरीसाठी. मी त्या वायनरी बद्दल नाही विचारत आहे. जस्ट टॉकिंग अबाउट अस. आपल्या आयुष्याचं काय करायचं पुढे? मी माझा निर्णय घेतलाय. मी MS करायला US ला चालले. शेवटी मलाच माझ्या भविष्याबद्दल विचार करायचा ना. माझ्या आणि आपल्या भविष्याचं काय? मला माहित नाही. पण मला या नात्यामधून ब्रेक हवाय. ब्रेक की ब्रेकअप? ब्रेकअपच समज. 2 वर्षांसाठी. मी काय करायचं 2 वर्ष? वाट बघायची वेड्यासारखी? तुला काय करायचं ते तू ठरव. पुढचे पुढे. एक मिनिट. पुढचं पुढे काय बघू? या 2 वर्षात तुझ्या आयुष्यात दुसरा कोणी आला तर? कोणी येईल, कोणी नाही येणार. पण हेच तर आपल्याला बघायचं ना जन्मेच्या, की आपल्याला कोणी एकमेकांपेक्षा बेटर मिळतं का? आणि मिळालंच तर व्हॉट इज द प्रॉब्लेम? काय बोलतोस? शेवटी दोघांनी सुखी राहणं महत्वाचं आहे. हे बघ, मूर्खासारखं बोलू. एक कधी ते शोधतोय आम्ही तुला. फोन बंद करून ठेवला होतास का? आम्हाला ब्लॉक करून टाकलंस? काय चाललंय जे तुझं? अरे यार, आम्हाला खूप वाईट वाटतंय आमचा एंट्री निघाल्यामुळे. तुझा आणि गुरुचा राहिल्यामुळे. अरे जे आज कॉलेजमध्ये एक वेगळीच गोष्ट घडली. गुरुचे बाबा आले होते त्याला कॉलेजमध्ये घ्यायला. हो, लक्षच नाहीये त्याचं. बघ तर. जे अरे ते नेमके काळे मॅडमच्या लेक्चरला आले माहितीये, आणि त्यांना कळलं ना गुरु त्यांच्याशी खोटं बोललाय ते पास झाल्याचं. अरे ते सरळ घुसले ना क्लासमध्ये आणि घेऊन जायला लागले त्याला.
मग काय, गुरु पळतोय कॉलेजभर आणि ते त्याचे वडील ते त्याच्या मागे मागे पळतायत. हो ना. घेऊन गेले ना यार त्याला. एकतर त्यात त्याने पैसे मागितले होते पार्टीसाठी, खूप रागवलेत त्याच्यावरती. जे का घेऊन गेले विचार ना. आता त्याला ते गावालाच ठेवणार आहे, शिक्षण पास झालं म्हणे. हा, म्हणजे ते म्हशीचं दूध काढणे आणि काय काय गोठा बिठा साफ करणे अशी कामं करायला लावणार आहेत. हो रे. हे जे तू काहीतरी जबरदस्त आयडिया काढ ना यार, म्हणजे त्याच्या बाबांना कन्व्हिन्स करायसाठी. अजूनही वेळ गेलेली नाहीये, आपण त्याला थांबवू शकतो गावाला जाण्यापासून. एक्झॅक्ट. मला नाही इंटरेस्ट त्या गुरुमध्ये आणि त्याच्या वडिलांमध्ये. तुम्ही प्रॉब्लेम क्रिएट करायचे आणि मी सोडवायचे दरवेळेला, ते असंच चालणार आहे? तूच सोडवतोस आमचे प्रॉब्लेम्स. सवय लागली आहे आम्हाला त्याची. काही गरज नाहीये, कंटाळा आलाय मला लोकांचे प्रॉब्लेम सोडवून. सगळ्यांना आपले प्रॉब्लेम पडलेत. मला काय वाटतंय माझं काय प्रॉब्लेम्स आहेत हे नाही कळत कोणाला. अरे असं काय म्हणतो, आम्ही आहोत ना, आम्हाला काळजी आहे तुझी. कंटाळा आला सगळ्याच. वेदिका पाहिजे इंजिनिअरिंगचं सगळं जंगड गळ्यात घालून घेतलं मी. असं नको बोलूस ना प्लीज. तुम्ही तुमचं कॉलेज लाईफ आणि वेदिका चुलीत गेलात सगळे. जे जे अरे असं काय, अरे थांब तर. हे ऐक ना जे जे. सोड, जाऊ दे, जाऊ दे त्याला. असं डोकं नाही आहे त्या ठिकाणावर, त्याला जाऊ दे. पण म्हणून हे असं काय यार, थोडं ऐकून तर घ्यायला होतं ना त्याने आपलं. आय नो ते नापास झालेत, पण बरं का मालक, पळून जायचा अजिबात विचार करू. 10 माणसं पाठीवर आहेत तुमच्या. काय सांगायला लागलं? अयो अयो अहो जरा हळू ना. मी माझा निर्णय घेतलाय. मी MS करायला US ला चालले. शेवटी मलाच माझ्या भविष्याबद्दल विचार करायचा ना. इतके दिवस मिस्टर नाईक ॲब्सेंट? सलग 10 दिवस? ओ माय गॉड, आता कसं होणार माझं? उठा, तिथे जाऊन बसा. जवळ अजून 24 मार्क उरया. अण्णा, अहो माणूस आहे मी बी. 32. पण मला या नात्यामधून ब्रेक हवाय 2 वर्षांसाठी. गुरु काय इथे गुरु तुला बेटा कोण आलं बघ. अयो असू दे. काय म्हणतो गुरु, कसा आहे तू? हाय बरं आहे, चाललंय. काय रमला का नाही इकडे? कसला रमतो इकडं? कर अण्णा बघा ना, ऐकणच झाले. अण्णा जाऊ दे ना कॉलेजला, या वेळेला लय भारी अभ्यास करतो बघा. अभ्यासाचं सोड, आपलं वावर आणि डेअरी सांभाळ बघ. अरे अण्णा म्हणतात ते एकदम बरोबर आहे. तुला 3-4 वर्षानंतर जे करायचंय ते आतापासून तू सुरू केलं तर त्याला काय बिघडलं सांग बरं. आणि तुझं कॉलेज ज्या गावात आहे त्या गावात कोल्हापूरची काय मजा आहे का सांग बरं. इथं तरी काय मजा आहे? नुसतं ते गाड्यासारखं काम करायचं, डेअरीचं काम करायचं. मला ना अभ्यास करून कसं इंजिनियर व्हायचं, हे सगळं काम नाही करायचं मला. तू नाही तुझा बा ठरत. मग करा की तुम्ही इंजिनियर व्हायचं म्हण. किती टायमाला नापास होणार तू? अण्णा गप आपला गावात घरचा धंदा सांभाळ. अण्णा रागवू नको अण्णा. गुरु बरं मी का म्हणतो, तुला किती नंबरचा शर्ट आणि किती नंबरची पॅन्ट लागते सांग बरं मला. मामा आता हे काय काढलं तुम्ही मदत? अरे तुला 40 नंबरची पॅन्ट आणि 30 नंबरचा शर्ट होतात का? मामा 40 नंबरची पॅन्ट कशी होणार? मग
40 नंबरचा शर्ट आणि 30 नंबरची पॅन्ट. हे बेस झालं बघ. हा तुला 40 नंबरचा शर्ट आणि 30 नंबरची पॅन्ट होईल का सांग बरं मला. वैन वैन. हा पण मला ते कापड कशाला आता मध्येच? आपली दिवाळीत भेट झाली का नाही ना. आता मी तुला मस्त एक भेट घेऊन देणार आहे दिवाळीची. कसं अण्णा चला पुढची बोलणी करू आता. कसं चल लय बेस्ट झालं बघा. अण्णा गुरुला परत गावी आणून तुम्ही एकदम बेस्ट केलं बघा. हो मग काय तर किती दिवस ठेवायचं त्याला तिकडं. असं आता आणलंय ना तर त्याला सगळा धंदा सांभाळायला होतो बघा. मग मी मोकळा. आणि एकदा का तृप्तीवर त्याचं लग्न लावून दिलं ना मग बघा कसा सुत्तासारखा सरळ होईल. एक नंबर बोलला एकदम. भास्कर उद्याच्या उद्या साखरपुडा करून टाकायचा. उद्याच्या उद्या साखरपुडा. वय अहो अण्णा सगळी तयारी करावी लागल. अहो घरच्या घरी करू. लग्न करू की दणक्यात. गुरु तयार होईल काय. त्याचा बा तयार होईल. हा अहो म्हणजे गुरु साखरपुडा करेल. विचारा एकदा त्याला काही विचारा. त्याला काय विचारायचं. तो काय माझ्या शब्दाबाहेर आहे. सरळ पकडायचा आणि साखरपुडा करून टाकायचा. बरं तृप्ती तयार होईल ना गुरुवर लग्न करायला. तृप्तीला लहानपणापासून गुरु लय आवडताय. तिची काय हरकत नाही बघा. हे मग लय झाक झालं बघा. अण्णा हा सगळं व्यवस्थित व्हायला पाहिजे. काय होईल अण्णा उद्याची तयारी करायला लागतो मी. काय लागा लागा. हा साखरपुडा जरी घरच्या घरी असला ना तरी तणक्यात करून टाकू. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.